सिंधुताई सपकाळ. माझं नाव चिंगी. माझं लग्न झालं लहानपणीच. नवरा वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता. 2 मुलं झाली आणि घरातल्यांनी चारित्र्याचा संशय घेऊन मला घरातून बाहेर काढलं. त्यावेळेला 3री मुलगी माझ्या पोटात होती, ती म्हणजे माझी ममता. ममता पोटात असताना माझ्या सासूनी आणि नवऱ्यानी माझ्या पोटावर लाथा मारल्या, पण मी हारले नाही. त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. चारित्र्यावर संशय घेतला, कारण मी त्या काळामध्ये गोमातेच्या हक्कासाठी आणि आदिवास्यांसाठी फिरत होते. माझ्या बाळांनो, आदिवास्यांसाठी जेव्हा मी फिरत होते तेव्हा मी बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यात खुपत होते. बाळांनो, छोटीशी ही चिंगी जी अडाणी आहे, खूप शिकलेली नाही, ती आज आपल्याशी लढा देते हे मोठ्या मोठ्या माणसांच्या डोळ्यात खुपत होतं. बाळांनो, आणि म्हणूनच माझ्या घरच्यांनी मला बाहेर काढलं आणि त्याला गाववाल्यांनी पण दुजोरा दिला. मग मी अनाथ झाले. बाळांनो, मी राहिले गाईच्या गोठ्यात, कारण माझी ममता जन्म घेणार होती आणि मला त्या ममताला जन्म द्यायचा होता. रात्रभर मी गोठ्यात पडून राहिले. माझं पोट खूप दुखत होतं. आता मला बाळ होणार होतं. माझी रक्षा करायला माझी आई नव्हती ना माझी सासू होती. आई वडिलांनी आधार द्यावा मुलीला, ही आपली समाजाची रीत आहे. बाळांनो, पण जेव्हा मला माझ्या सासरच्यांनी हाकलून दिलं, मी माझ्या आईच्या गावाला चालत चालत गेले. माझ्याकडे पैसा नव्हता, दमडी नव्हती. ट्रॅक्टरमध्ये, उसाच्या गाड्यांमध्ये बसून मी माझं माहेर गाठलं. मला वाटलं होतं मी पोटुशी आहे, माझ्या पोटात बाळ आहे. या काळामध्ये मला माझ्या सासरच्यांनी हाकलून दिलं, पण माझी आई मला पदराखाली घेईल ह्या वेड्या आशेने मी माझ्या आईकडे गेले. बाळांनो, पण माझ्या माऊलीनं सुद्धा मला हाकलून दिलं. ती म्हणाली, सगळं गाव तुझ्यावर लांछन लावतंय, तुझा नवरा तुझ्या चारित्र्यावर संशय घेतोय, म्हणजे तूच घाणेरडी आहेस. माझ्या घरामध्ये तुला जागा नाही चिंगे, चालती हो इथून. मी पुन्हा माझं घर गाठलं, सासर गाठलं, की घरच्यांना तरी माझी माया येईल, पण कोणालाही माझी माया आली नाही माझ्या बाळांनो. आणि मी गोठ्यामध्ये प्रसूत व्हायचं ठरवलं. गाईच्या गोठ्यांमध्ये राहिले. गोमातेच्या हक्कासाठी मी सरकारसोबत लढले होते. म्हणून दोन्ही आयांनी जेव्हा डावललं तेव्हा मला विश्वास होता की आता माझी प्रसूती, आता माझं बाळंतपण माझी गोमाता करेल. आणि म्हणून मी ठरवलं मी माझ्या गोमातेच्या गोठ्यात बाळंतीण होणार. आणि खरंच सांगते बाळांनो, रात्रभर माझी ती गोमाता मला 4 पायांच्या मध्ये घेऊन होती. मी तळमळत होते, मला कळा येत होत्या, आणि अशातच माझ्या बाळाने रडायला सुरुवात केली. सगळं दुःख मी विसरले आणि माझ्या ओठांवर स्मित आलं. माझी ममता जन्मली होती. आता बाळाची नाळ तोडायची कशी? कुणीही माझ्या जवळ नव्हतं. माझ्या बाळांनो, मी गेले सरकत सरकत एक कोचीवाला दगड घेतला आणि स्वतःच त्या कोचीच्या दगडाने माझी नाळ तोडली. बाळांनो, आणि माझ्या ममताला मी माझ्यापासून वेगळं केलं. तिला सांगितलं, ममता, आता तू आणि मी, आपल्या दोघींचंच हे आयुष्य आहे, आपल्याला कुणी नाही. ममता, चल आता आपण इथून निघूया. मी आणि माझी ममता निघालो. पोटामध्ये आग पडली होती. बाळांनो, बाळालाही भूक लागली होती. ते रडत होतं, त्याला दूध पाजणं भाग होतं. बाळाला दूध यावं म्हणून स्वतः काहीतरी खाणं सुद्धा भाग होतं. मला कोणी भाकर तुकडा देत नव्हतं. गावभर हिंडले, कोणी सुद्धा मला भाकर तुकडा दिला नाही. तोंडावर दरवाजा लावून घेतला आणि लांछन लावलं की ही कलंकीन स्त्री आहे, कॅरेक्टरलेस आहे. आणि अशा अवस्थेत मी माझ्या गावातून बाहेर पडले. भाकर बनवायची होती, खायची होती, पोटात आग पडली होती, बाळाला दूध द्यायचं होतं. काय करू सुचेना. त्यातून सुरक्षित ठिकाण कुठलं शोधावं? मी ठरले, एक तरुण 20 वर्षाची मुलगी, अशा तारुण्यामध्ये माझ्यासोबत परत काही बरं वाईट झालं तर मी काय करणार? म्हणून मी स्मशानभूमी गाठली. बाळांनो, स्मशानासारखं सुरक्षित ठिकाण कुठलंही नाही.
त्या स्मशानामध्ये मी राहिले. एक चिता जळत होती, एक मुर्दा जळत होता. त्या मुर्द्याची आग तिथं होती आणि एकीकडं धावा केलेलं पीठ होतं. त्या पिठामध्ये तेच पाणी घातलं आणि मी हातावरती भाकरी थापून त्या चितेच्या विस्तवावर भाकरी शेकून मी खाल्ली बाळानो, का तर माझ्या ममताला दूध यावं. असं करत करत मी फिरले बाळांनो. मनामध्ये यायचं मरून जावं, नको हे आयुष्य. परत वाटायचं ममताला कोण सांभाळणार. आणि मी चालत राहिले. स्वतःची सुरक्षा करणं हे पण खूप महत्त्वाचं होतं. काय करावं कळेना. मग माझ्या डोक्यात विचार आला, मला जर सुख मिळालं असतं तर मला दुःखाची जाणीव झाली नसती. आणि मग मी रेल्वे स्टेशन गाठलं. लहानपणापासून मला जरा गाण्याची आवड होती. अभंग, ओव्या यायच्या. लहानपणी भजी वगैरे बांधून आणलेला कागद मी उघडायचे आणि ते वाचायचे. आई पण रागवायची, कार्टी कचऱ्यातले कागद गोळा करते आणि वाचते म्हणायचे. पण हेच माझं ज्ञान मला कामी आलं बाळांनो. मी भजन कीर्तन करायला सुरू केलं. गावोगावी जाऊ लागले, मंदिरामध्ये राहू लागले. तिथंही ब्राह्मण लोक येऊ देत नव्हते आणि रात्रभर कीर्तन करू लागले. थोडे पैसे लोक माझ्या पदरात टाकू लागले आणि रेल्वे स्टेशनवर येऊन मी झोपू लागले. दिवसभर मला मिळालेला भाकर तुकडा मी वाटून खाऊ लागले. स्टेशनवरती माझ्यासारखेच गरीब भिकारी अनेक होते. ते सगळे माझ्या कडेने गोळा व्हायचे. चिंगी आली म्हणायचे आणि मी आणलेला भाकर तुकडा आम्ही सगळे भिकारी मिळून खायचो माझ्या बाळांनो. असं करत करत आता स्टेशनवरचे भिकारीच माझे सगळे सोयरे झाले होते. स्टेशनवरची छोटी छोटी अनाथ मुलं, त्यांची मी आई झाले होते. सगळे माझी वाट बघत बसायचे. मी दिवसभर रेल्वेमध्ये गायचे, मंदिरामध्ये गायचे, कुठल्या गावामध्ये जत्रा असेल तिथे अभंग ओव्या गायचे आणि रात्री मुक्कामाला यायचे ते रेल्वे स्टेशनवर. आणि ही सगळी माझी बाळं माझ्याजवळ गोळा व्हायची. पण मला ह्या